ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. उपनेत्या, प्रवक्त्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका संजना घाडी या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश. जे गेले ते गेले, त्यांच्यावर मी बोलत नाही. संजना घाडींच्या शिवसेना पक्षप्रवेशावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. सुधीर साळवींना ठाकरेंच्या शिवसेनेकडून सचिवपद. मुंबई महापालिकेसाठी सुधीर साळवींना सचिवपद दिलं गेलं. उद्धव ठाकरेंची माहिती. रायगडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का. 15 एप्रिलला अनिल नवगणे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. प्रवेशापूर्वी मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगणे एकाच मंचावर दिसले. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी घेतली मुंबईतील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक. मुंबईतील पाणी प्रश्न, खड्डे, नाले आणि नालेसफाई या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी आमदार प्रकाश सोळंकेंच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट. भेटीदरम्यान आमदार सोळंके आणि राज्यमंत्री बोर्डीकर यांच्यामध्ये मतदारसंघातील विविध विषयावर चर्चा झाल्याची माहिती. कल्याणमधील 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचं प्रकरण. आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगामध्ये गळफास घेऊन आत्महत्या. तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह. आत्महत्येची न्यायाधीशांकडून चौकशी होणार. विशाल गवळीला अटक झाल्यापासून 3 महिन्यात जर फाशी दिली असती तर गुन्हेगारांवर वचक बसला असता. शिंदेच्या शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया. तर गवळीला भर चौकामध्ये फाशी दिली असती तर आनंद झाला असता असंही वक्तव्य. वॉटर टँकर असोसिएशनच्या संपाचा आजचा 4था दिवस. सोसायट्यांपासून ते कंपन्यांपर्यंत संपाची झळ. अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचा तुटवडा. तर बीकेसीमध्ये काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलं वर्क फ्रॉम होमचा पर्याय. टँकर असोसिएशनच्या संपाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं नाही तर आदित्य ठाकरेंची टीका. तर डेडलाईन संपल्यानंतर प्रत्येक विभागामध्ये मोर्चा काढणार आदित्य ठाकरेंचा इशारा. मुंबईमध्ये पाणी टंचाईचं संकट वाढलं. मुंबईतील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची टंचाई. तर मुंबईला पाणी पुरवणाऱ्या 7ही धरणांमध्ये सध्या फक्त 31% पाणीसाठा शिल्लक. मध्य रेल्वेवर येत्या 16 एप्रिलपासून 14 नवीन एसी लोकल फेऱ्या. त्यामुळे सध्या धावणाऱ्या 66 एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता 80वर पोहोचणार. मेट्रो 3च्या एकत्रित चाचण्यांना सुरुवात. आरे ते बीकेसी मार्गिकेच्या रविवार आणि सोमवारच्या वेळापत्रकामध्ये बदल. या बदलांमुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता. ठाण्यातील वृक्षतोडी विरोधात पर्यावरणप्रेमी संस्थांचं आंदोलन. ठाणे बोरिवली भुयारी मार्ग घोडबंदर रुंदीकरणासाठी वृक्षतोड केली जाते. याच विरोधामध्ये पर्यावरणप्रेमींचा निषेध. मुंबईमध्ये केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रिकेट मंत्रालयातर्फे जय भीम पदयात्रा. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या उपस्थितीमध्ये निघाली पदयात्रा. नाशिकमध्ये मडबातची परंपरा. उन्हापासून त्वचेच्या विकारांपासून बचावासाठी मडबात. आजही मोठ्या संख्येनं नाशिककर सहभागी. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस. त्यामुळे शेतामध्ये काढून ठेवलेल्या कांदा पिकाला मोठा फटका. तर नुकसान भरपाईची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबारमध्ये पातोंडा रस्त्यावर पशूंवर उपचारासाठी वापरला जाणारा औषध साठा उघड्यावरती. बायोमेडिकल वेस्ट नियमावलीप्रमाणे विल्हेवाट न लावता औषध साठा उघड्यावर. तर औषध साठा कुणाचा त्याचा तपास सुरू. पुण्यातील कल्याणी नगर भागामध्ये बजेट रूम पबला पोलिसांकडून सील. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई. पुण्यातील कोणत्याही रुग्णालयानं डिपॉझिटची मागणी करू नये. पुणे महानगरपालिकेचा आदेश. तर इंडियन मेडिकल असोसिएशनचा मात्र याला विरोध. रुग्णालयांनी डिपॉझिटची मागणी करणं गैर नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका. नाशिकमध्ये भर रस्त्यात अश्लील हावभाव करत रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग. महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. संशयित रिक्षाचालकाला अटक. संशयित आरोपीला सराईत गुन्हेगार असून हा शहरातून होता तडीपार. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकावरच धारदार शस्त्रांना हल्ला. टोळक्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये पाठीवर गंभीर वार झाल्यानं उपचारादरम्यान रिक्षाचालकाचा मृत्यू.
नंदुरबारच्या केलापाणी गावामध्ये जायला रस्ता नसल्यानं आदिवासी बांधवांचे हाल. बांबूच्या झोळीतून रुग्णांना करावी लागते जंगलातून 15 किलोमीटरची पायपीट. गेल्या 2 महिन्यातील बांबू झोळीतून जीवघेण्या प्रवासाची ही तिसरी घटना. बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये गर्भवतीचा प्रसूती दरम्यान मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. तर आठवड्याभरातील माता मृत्यूची जिल्हा रुग्णालयातही दुसरी घटना. बीड शहरातील एका जलतरण तलावामध्ये बुडून एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू. जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. बीड नगर परिषदेचा ढिसाळ कारभार. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक असताना देखील 10 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा. त्यामुळे पाण्यासाठी शहरवासियांची पायपीट. किरीट सोमय्या यांच्या बीड दौऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागा. बीडमध्ये बनावट जन्मपत्र काढणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल. तर तहसील कार्यालयामध्ये छाननी केल्यानंतर कारवाई. आजपासून बीडच्या वाळुंज येथील भैरवनाथाच्या यात्रेला प्रारंभ. यात्रेला 250 वर्षांची परंपरा. या यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. धाराशिवमधील एडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. यात्रेनिमित्त सध्या लाखो भाविक येलमाळ्यामध्ये दाखल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती. यानिमित्त परळी वैजनाथमध्ये रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अनोखी रांगोळी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 32 पदव्यांची माहिती सविस्तरपणे रांगोळीमध्ये रेखाटली. बीडच्या पाटोदा तहसील कार्यालय असुरक्षित. चोरट्यानं चक्क संगणक लंपास केले. पाटोदा नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अक्कलकोटचं ग्रामदैवत असलेल्या मल्लिकार्जुनची यात्रा भक्तिमय वातावरणामध्ये पार. हर हर महादेवच्या जयघोषामध्ये भव्य नंदी ध्वज मिरवणूक आणि रथोत्सवानं यात्रेची सांगता. सांगलीच्या खंडोबा यात्रेतील पालखी सोहळ्यामध्ये खासदार विशाल पाटील सहभागी. पालखीतल्या वाद्याच्या तालावर विशाल पाटलांनी धरला ठेका. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर. गावमध्ये अजित पवारांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन. पुण्यातील हडपसर परिसरातील सय्यदनगर भागातील कुख्यात गुंड टिपू पठाण. आता या गुंडाची त्याच्याच भागातून पोलिसांनी काढली धिंड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ध्यातील आर्वी शहराच्या दौऱ्यावर. नव्यानं तयार झालेल्या प्रशासकीय इमारतीचं फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. विविध विकास कामांचंही केलं भूमिपूजन. नागपूरमध्ये 580 अपात्र लोकांनी 5 वर्ष उचललं शिक्षक म्हणून वेतन. विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक. तर 12 शिक्षण संस्थांचे कर्मचारी अधीक्षक शिक्षणाधिकाऱ्यांचा घोटाळा. यवतमाळच्या महागावातील पोस्ट ऑफिसमध्ये लाखांची फसवणूक. नागरिकांच्या बचत खात्याच्या पैशाची अफरातफर. एकूण 17 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस. तर या प्रकरणी डाक सहाय्यक विरोधात महागाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटिया डोह धरणाच्या कालव्यामध्ये शेतकरी वाहून गेला. त्यानंतर धरणाच्या पाण्याचा प्रवाह बंद करण्याची मागणी. मात्र धरण प्रशासनानं पाण्याचा प्रवाह बंद न केल्यानं शेतकऱ्यांचा ठिय्या. भंडाऱ्याच्या गोसीखुर्द प्रकल्प चंद्रपूर आणि गडचिरोलीकरांची तहान भागवणार. काल रात्रीपासून गोसीखुर्द प्रकल्पातून 40 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नागपुरात एका IPS अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल. इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिला डॉक्टरनं केली होती तक्रार. 30 वर्षीय IPS अधिकाऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू. चंद्रपुरात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नियोजित असलेली पदयात्रा रद्द. भीम अनुयायांपर्यंत पदयात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती पोहोचवली नसल्यानं जिल्हा क्रीडा संकुलात गोंधळ. माहिती नागरिकांपर्यंत न पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. चंद्रपूरच्या चितेगाव परिसरातून जेरबंद करण्यात आलेलं वाघिणीचे 3ही बछडे अखेर जेरबंद. मूल तालुक्यामधल्या 3 जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या वाघिणीला बुधवारी चितेगाव परिसरातून करण्यात आलं होतं जेरबंद.
सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे कोकणामध्ये पर्यटकांची वाढली गर्दी. गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी. घाटमाथ्यावर होणाऱ्या बैलगाडा स्पर्धेचं लोण कोकणातही. दापोलीतील कर्दे समुद्र किनाऱ्यावर रंगला बैलगाडा स्पर्धेचा थरार. तर स्पर्धा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. रायगडच्या पेण तालुक्यामध्ये पीओपीच्या लाखो गणेश मूर्ती तयार. मात्र पीओपीच्या मूर्तींवरील बंदींमुळे या मूर्तींचं करायचं तरी काय? मूर्तिकारांसमोर मोठा प्रश्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.